बरेच ठिकाणी ज्या ठिकाणी म्हटलं जायचं की खूप मोठा गोळ आहे, खूप मोठा गोळाची काही नाही आहे. काही काही ठिकाणी ज्यावेळेला 11,18,118 एवढी मतदार असलेलं ह्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचं एरियामध्ये पहिलं काही लोकांनी पूर्ण अभ्यास न करता त्यावेळेला त्यांना प्रायमा फेशियली असे वाटलं. परंतु ज्यावेळेला आलेलं आक्षेपाचं जागेवर पडताळणी केल्या, जसं स्वतःहून मी काही भागामध्ये मी स्वतः पडताळणी केलेलं आहे. त्या ठिकाणी एक अख्खा यादी आलमगीर कॉलनीचं जे 6मध्ये गेले होते ते 3मध्ये राहायला पाहिजे, ते 3मध्ये समाविष्ट केल्या. आणि काही संजय नगर पूर्ण सातारा देवलाईमध्ये टाकलं. ते संजय नगरचे 2 भाग आहे, ते उत्तर आणि ते दक्षिण. आणि त्या ठिकाणी राजनगर, बंबाटनगर असे एरियाज आहे. ते सातारा देवलाईचा मतदारसंघच तेवढा मोठा आहे. तुम्ही जर 26वा प्रभाग जर पाहिला तर तो प्रभाग जालटा फाटाहून ते सातारा देवलाईपर्यंत जातो. आणि ते खालचा भाग आहे ते त्या ठिकाणी त्या एरियाचा उल्लेख नव्हतं आलं, म्हणून त्या ठिकाणी जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केल्या ते मतदार 26मध्येच आहे आणि ते काही 24मध्येचा नाही आहे, तो 26मध्येच आहे. आणि आपल्या अधिकारी दररोज सकाळून संध्याकाळ रात उशिरापर्यंत ते पडताळणी करतात. जरी आक्षेप घेण्याची तारीख उद्यापर्यंत असेल, आलेलं आक्षेपाचं पॅरलली पडताळणी आपले लोक त्या ठिकाणी करत आहेत. आणि जसं कालची बातमी आहे, आजच्या बातमी रावरसपुराची. रावरसपुरा हा गाव जरी असेल, त्या गावाचे काही गट महानगरपालिकामध्ये समाविष्ट आहे. आणि जे रावरसपुरा गावाची जे काही गट ज्या ठिकाणी आपल्या ठिकाणी राहतात, जसा माजी सैनिक कॉलनी, त्या माजी सैनिक कॉलनीमध्ये जे रहिवासी आहे तो रहिवासी इथलंच आहे. माजी सैनिक कॉलनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये मोडतो. रावरसपुराची काही गट जे आहे ते ग्रामीण भागामध्ये येतं. आणि त्याचाही जागेवर जाऊन ज्यावेळेला पडताळणी केली. आणि आता आम्ही दुसरे पडताळणी असे करतो की ते ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदच्या यादीमध्ये पण आहे का, आपले यादीमध्ये पण आले का, दुबार आले का. एक तरी असतो दुबार मतदार, म्हणजे त्याचा नावाचे जे आहे 2 एपिक कार्ड. म्हणजे आज मी जलश्रीमध्ये राहतो, यापूर्वी मी गारगेड्यामध्ये राहायचं, तिकडेही मतदार यादीमध्ये नाव आहे. आणि इथंही एक 2 वेगळीचा कार्यवाही ही पण आपल्या चालू आहे, त्याला पडताळणी चालू आहे. आणि दुसरं आहे की एक मतदार ग्रामीणमध्ये पण आहे आणि शहरीमध्ये पण, म्हणजे मतदान कार्ड त्याच्याकडे एकच, नाव पण एकच, परंतु त्याला तिथंही समाविष्ट केलं, इथंही समाविष्ट केलं. त्याचा पडताळणी त्यांना मतदारांना विचारणार, ज्या ठिकाणी तो राहतो ते त्या ठिकाणची त्या एरियाची मतदार म्हणून आपण गृहीत धरलं जाणार. रावरसपुराची तसं आहे. सातारा देवलाईची काही बातमी केले होते. काही कॅन्डिडेट्स प्रोबॅबल कॅन्डिडेट्स सांगतात जे आम्ही आक्षेप घेतो, तुम्ही समोर माणसाला नोटीस देऊ नका. असे होत नाही. जरी दुसऱ्यांनी एका मतदाराबद्दल आक्षेप जरी घेतला, त्या मतदारांना विचारपूस करून त्याला जागेवर जाऊन पडताळणी करून त्याच वेळा ते अंतिम निर्णय घेतलं जातं. आत्तापर्यंत आलेल्या आक्षेपाचं 50% ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत. आता उरलेले जे 50% आहेत, आज उद्या आणि उद्यापर्यंत जे काय येणारे आहे, बरेच ठिकाणी मोगम स्वरूपाच्या आलेलं आक्षेपाचा पडताळणी करणे शक्य नाही आहे. ज्या ठिकाणी आलेला प्रत्येक आक्षेपाचा वैयक्तिक पडताळणी त्या प्रभागची इन्चार्ज जे आहे, DMC, डेप्टी इंजिनियर्स, त्या स्तरावरची वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी स्वतःहून, तुम्हाला पण ते अवगत आहे, दररोज तुम्ही कव्हर करतायत. आणि जोपर्यंत प्रत्येक आक्षेपाचा म्हणजे आपण वैयक्तिक पद्धतीनेच पडताळणी करण्याच्या सूचना हे दिले होते.
ज्याप्रमाणे सांगितलं होतं खूप मोठ्या प्रमाणावर आहे. हां, काही हेडिंगमध्ये चुकलं असेल. हेडिंगमध्ये चुकल्यामुळे तो यादीच संजयनगर पूर्ण तिकडे गेलं का असे त्यांना वाटायचे. ते हेडिंगमध्ये संजयनगर हा जे आहेत रेल्वे पटरीचा खालचा भाग जे आहे त्या ठिकाणी राजनगर, मुकुंदवाडी आणि बंबाटनगर हे भाग, तिथं पण जे संजयनगर उत्तर म्हणून जे आलेला भाग आहे त्या ठिकाणची जागेवर पडताळणी केलं तर जे केलेलं आहे ते योग्य आहे. 26 मधले जे म्हणतायत ते 24 मध्ये, ते 26मध्येच आहे. 26 मध्येच आहेत ते. हां, 13,000 फक्त काहीतरी जे त्यांचा त्याला ते आकडा आहे. बंबाटनगर, राजनगर आले नाही, ते संजयनगर तसेच राहिलं. अच्छा. बरं, त्यांचे जे एरियाचं नाव ते नाही, फक्त संजयनगर. हाँ, उन्होंने पूरा मतदार यादी देखा नहीं, ऐसे ही ऑब्जेक्शन डाल दिए. जब जाके देखा वो लोग तो वहीं पे रहते, जैसा बंबाट नगर, उसके संजय नगर के खालचं भाग जे आहे ते 1400 मतदार ॲजिटीत राहते 26 मध्ये. नाही 1400चा नाही विषय तर हा ते 13,000 13,000 चं काही ते- ते मोर्चा काढू वगैरे काल मी म्हटलं ते 26 मध्येच आहे. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 26 मध्येच आहोत, तिथंच राहायला पाहिजे. त्याच्यात हां. दोन्ही बाजूने हरकती होत्या काय म्हणून की इकडचे तिकडं पाहिजे आणि यांचं हां. म्हणणं होतं की तिथंच पाहिजे. पण त्याच्यात ते उल्लेख तिथलेच केला आहे. की 24 मध्ये 26 चे टाकण्याचा आहे. निर्णय कायम ठेवला गेला काय काय तर 24 मध्ये जर आम्हाला कायम ठेवलं तर आम्ही विरोध करू असं काय काय 24 मध्ये टाकलं तर टाकलं तर 24मध्ये कशाला टाकू आम्ही, ते 26चेच आहे ना. व्हेरीफाय केलं तर एक आपण व्हेरीफाय करतोय आणि आता जे व्हेरीफाय करतोय त्यात आपल्याला असं आढळतं तुम्ही की मोर्चा बरोबर काढू आहे. नका, आक्षेप घ्या. आक्षेपाची दुरुस्ती नाही झालं तर राज्यघटनेने दिलेल्या अधिकारामध्ये तुम्हाला आक्षेप घेण्याची, हरकत घेण्याची, सुझाव करण्याची सर्व तुम्हाला मुभा आहे. रस्त्यावर कशाला उतरता? रस्त्यावर तेव्हा उतरायचे ज्यावेळेला तुम्ही सुचवलेल्या गोष्टी जर आम्ही विरोधात केलं किंवा चुकीचं केलं, कायद्याचा नियमाचा उल्लंघन केलं, त्यावेळेला तुम्ही ह्या करणे बरोबर असेल. परंतु आत्ता आक्षेपाची पिरियड आहे, उद्या पण आक्षेपाची शेवटचे दिवस आहे. आणि या प्रेसच्या माध्यमातून मला पुनश्च सांगतो, मतदानाच्या दिवशी होणारे गोंधळापेक्षा आज झालेला गोंधळ बरी, अतिउत्तम. आज तुम्ही सांगा, प्रत्येक गोष्टीचा वैयक्तिक आम्ही पडताळणी करून तो निवारण करून शक्य तेवढं जास्त शुद्ध मतदार यादी बनवण्याचा, मी काय सांगतो पुनश्च, शक्य तेवढी, कारण आमच्या काही मर्यादा आहे. मर्यादा म्हणजे मला आज रोजी काही डिलीट करता येत नाही, काही ॲड करता येत नाही. मला फक्त ट्रान्सफर करता येतं. जिथं तुम्ही राहाल त्या प्रभागामध्ये तुम्हाला ठेवणे आणि ज्या प्रभागामध्ये तुम्हाला ट्रान्सफर हवी आहे. आणि बरेच यापूर्वीसुद्धा काही 1-2 पत्रकार बंधूंनी सांगितलं होतं आमच्यासोबतच असे झालं. इट कॅन हॅपन विथ एनीवन, की ते माझ्यासोबत पण होऊ शकतं, ते कोणासोबत पण होऊ शकतं. खालच्या अधिकाऱ्यांनी केलेलं कामाचा त्याचा आक्षेप आता एवढा 11,18,118 मध्ये ऑब्जेक्शन्स किती आहे, किती मतदारांबद्दल आहे? 4,344 आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ मतदार किती असेल? साधारणतः सर 20 ते 25,000 मतदार असतात. त्या आक्षेपात त्यांचे 20 ते 25. तो how much is the 13,000 तर तेच percentage? आहेत आपले. नाही नाही तसं नाही, यादीनुसार मतलब आक्षेप वो उसमें भी सही गलत का, मतलब उसमें जो आक्षेप घेतलेला बरोबर आहे, तिथं चुकलं होतं, तिथं दुरुस्ती केली, ते डिटेल्स तुम्हाला 10 तारीखनंतर देतो. आपल्या महानगरपालिकाचं पहिला अशी निवडणूक आहे जे प्रभागनिहाय होतं. ते लोकांना ते सवय नाही आहे आणि हे पहिल्यांदा होत असल्यामुळे दुसऱ्या महापालिकापेक्षा आपल्या महापालिकेमध्ये ऑब्जेक्शन्स जास्त असणे हे नैसर्गिक आहे, हो, बरोबर. नैसर्गिक आहे, नॅचरल. आणि मी यापूर्वी पण सांगितलं, मतदानाच्या दिवशी होणारे गोंधळापेक्षा आज आक्षेप, जास्तीत जास्त आक्षेप तुम्ही योग्य आक्षेप दाखल करा. प्रत्येक आक्षेपाची लोकांना वाटलं आमच्याकडे टीम नाही आहे का, असे अजिबात नाही आहे. प्रत्येक ज्या प्रभागाची ऑब्जेक्शन जास्त येत आहेत त्या ठिकाणची BLOच्या सुद्धा ऑर्डर काढलेल्या आहेत. आता प्रभाग वाईज तुम्ही बघितलं आलेला आक्षेप, एक साधारणतः सांगा. प्रभाग क्रमांक 1, 2 काय आक्षेप
काही काही प्रभागामध्ये 0 आक्षेप आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये 242 आक्षेप आहे, 2 मध्ये 1178 आहे, 3 मध्ये 178 आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर रिपीट आहे. हाँ रिपीट आहे. समझो कल्पिता मैडम का ऑब्जेक्शन मैंने भी लिया, आपने भी लिया, आपने भी लिया, उनको पता चल गया. अब कल्पिता मैडम को पटाने के लिए कि भाई ये मैंने तुम्हारा ये काम किया, वो नेचुरल है, हो सकता है. अब उनको मतलब क्या बोलते हैं उसको, अपना ये दिखाने के लिए हाँ पटाने की मतलब मतदार को पटाना भाई आम्ही तुमचं काम तुमच्या केलं की मला हाँ मैं कितना लॉयल है. मैं कितना लॉयल है. फिर वो तीनों ने लिया, अब उसका एक ही आक्षेप पकड़ूंगा, लेकिन फिर भी एवरी आक्षेप इज अ न्यू आक्षेप फॉर अस. वी क्रॉस व्हेरीफाय आणि वी टेक डिसिजन. हां 4 मध्ये 3 आहेत, 5 फक्त मध्ये 3 0 आहेत. हां 4 मध्ये 3 आहेत बरं का? अच्छा 5 हे मध्ये हे आपले काल रात्रीचे आहेत. हा ठीक आहे ना आता हे- कालपर्यंतचे. हां 5 5 मध्ये 0. 0, 6 मध्ये 12, 7 मध्ये 222, 8 मध्ये 20, 9 मध्ये 244, 10 मध्ये 9, 11 मध्ये 1, 12 मध्ये 4, 13 मध्ये 10, 14 मध्ये 14, 15 मध्ये 39, 16 मध्ये 44, 17 मध्ये 147, इंडिव्हिज्युअल आहे ते बऱ्यापैकी, 18 मध्ये 19, 19 मध्ये 26, 20 मध्ये 36, 21 मध्ये 63, 22 मध्ये 120, 23 मध्ये 13, 24 मध्ये 643, 25 मध्ये 677. अभी ये देखो, ये इसमें सबसे ज़्यादा है ये। नहीं नहीं वो दोनों लिए. ओके। 24 का भी 25 का भी हाँ हाँ 26 मध्ये 60, 27 मध्ये 282, 28 मध्ये 9 आणि 29 मध्ये 11. 28 मध्ये किती 9 आणि 29 मध्ये 11. हे 2 शेवटचे याच्यामध्ये जास्त आहेत 600. नहीं वो यही सातारा देवलाई का. त्यातलं आता मी स्वतः पण काही काही भागांमध्ये आता जे आपले लोक पण फिरतायत समजा टीम किंवा मी पण काही 2-3 ठिकाणी व्हिजिट केल्या, तर आपल्याला आक्षेप पूर्ण यादीवरती येतोय आणि त्यातले फक्त 100 किंवा 150 जेन्युअन निघत आहेत. म्हणजे आपण जे आता जे म्हणतोय की 3,000 गेले, 4,000 गेले, ॲक्च्युअल ज्यावेळेस आता हे शेवटचं काउंटिंग होईल त्याच्यामध्ये फक्त त्या 4,000 पैकी 800 किंवा 900 असंच आकडा निघू शकतो ट्रान्सफरचा. हां जसं रावरसपुराचे उदाहरण सांगितलं. उमेदवार जो आहे, इच्छुक जो कोणी असेल तो त्या एका वॉर्डापर्यंत तो लोकांना ओळखतो, तो 3 आणखीन प्रभागातल्या लोकांना ओळखत नाही, त्याच्यामुळं त्याचं कन्फ्युजन वाढलं आहे असं वाटतं. असू शकतं. नाही त्यांना अजून कारण आता प्रभाग 5,000 लोकांना नाही तो नाही ओळखू शकतो. कसे आय कॅन से दॅट मतलब जेवढा माझी अंडरस्टँडिंग आफ्टर कंडक्टिंग सो मेनी इलेक्शन्स, आता प्रभाग रचना आपण अंतिम कधी केलं, अंतिम आताही केलं ना आणि मतदार यादी कधी दिली. 20 तारखेला दिली. तर आता मतदार यादीनंतर त्यांना पूर्ण मत फिरणे, हा, प्रभागात फिरणं ते प्रभागात फिरून ओळख पटून घेणे, हे आता काय काय जोडीने काम करावं लागतं. हो. आता तो जोडी जमणं नाही गेलं असेल, 4 जोडीने काम करायचे ना, एकच ठिकाणी 3 चार एक जगह बैठेंगे, 4 जगह एक बैठेंगे भाई ये तेरा ये मेरा, वोटर अपने ही है. ते त्यावेळेला जास्त, नाहीतरी काय मोगम आता हे मतदार यादीच. अब ऐसे आता काही काही तर हरकती अशा आहेत. आता एक माझी नगरसेवक आणि विधानसभेसाठी उभं राहिलं होते, त्यांचा वडिलांची वगैरे माझं सर्व वेगळं करून टाकली मतदार, त्यांचा भागच वेगळी आहे मतदार यादीचा. यादी पार केली. सेक्शन ते थोरात साहेबांची त्यांची आक्षेप होता. म्हटलं आता असे त्यावेळेला दाखवलं होतं की खूपच चुकलं आहे का, परंतु ज्यावेळेला पडताळणी केली त्यांचं जे आहे त्यांची मतदार यादी, त्यांच्या मतदार यादी ते फोडणी झाली होती, बरोबर ना, यादी भाग. आणि तो एकच प्रभागामध्ये आहे. नाही प्रभागात वेगळे वेगळे गेले, हां. वेगळे यादी भाग होते. आता वेगळे यादी भाग होते, आता तुम्ही एकत्रित. सो अशा पद्धतीचे जे जे आक्षेप आहे तो आपण व्हेरीफाय करून निर्णय घेतो. एकंदरीत तसं चित्र रंगवण्यात येत आहे असं वाटतंय. नाही ठीक आहे, त्यांनी काही चित्र करावं द्या, परंतु आम्ही निवडणूक आयोगाचे जे काही गाईडलाईन्स आहे, आता प्रत्येकाची दे कॅन हॅव देअर ओन वेंडेटा, बट आमची जे एकच वेंडेटा आहे की त्या प्रभागामध्ये राहणारा मतदार तिथंच त्या प्रभागामध्ये टाकणे. चुकलं असेल
चुकलं असेल ते दुरुस्ती करणे, आणि जर जाणून बुजून काही चुकलं आहे असे काही आता मला निष्कर्ष आतापर्यंत आलेले नाही. आता कुठेही असे निदर्शनास आले तर कारवाई करू. आणि इट इज इझी टू मेक ॲलिगेशन. आता ते ॲलिगेशनला ते प्रूव्ह करणे अपेक्षित आहे. जे ॲलिगेशन करतो मग त्याला संधी पण द्यायची ना. तुम्ही जे ॲलिगेशन करता ते ज्या मतदारांबद्दल स्वतःची बद्दल असेल तर तुम्ही सांगा. आता यांच्याबद्दल तुम्ही आक्षेप करत असेल तो त्या मतदारांना मला विचारावं लागेल ना की बाबा तुम्ही इथं राहता का. मग त्याला विचारून तुम्हाला ह्याच प्रभागामध्ये ठेवायचं.